आज मुख्यमंत्री त्याची पाहणी करणारच आहेत आणि त्या दृष्टीने तयारी सुद्धा आता सुरू झालेली आहे। आपण बघतोय कोस्टल रोडच्या पाहणी आधी उद्घाटनाआधी तिथे पूजा सुद्धा सुरू झालेली आहे। याही शुभ कार्याची सुरुवात आपण पूजेने करतो आणि हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे। मुंबईकरांसाठीचा हा महत्त्वाचा अतिशय प्रकल्प आणि त्याच्यासाठी आता इथे पूजा देखील सुरू झालेली आहे। मरीन ड्राइव्ह ते हाजी अली हा प्रवास 9 मिनिटांमध्ये होणार आहे। तो ह्याच मार्गामुळे ही कोस्टल रोडवरची थेट ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय। आपण बघतोय कोस्टल रोडच्या अगदी सुरुवातीलाच दाराला सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि सोबतच आता या कामात ज्यांनी सहकार्य केलं, जे कर्मचारी तिथे होते त्यांच्या हस्ते आता इथे आरती देखील होते। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण देवाच्या आराधनेने करतो आणि कोस्टल रोडचा हा प्रकल्प त्याचा शुभारंभ आज होतोय आणि त्यासाठी देवानं आवाहन केलं जात आहे। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्यात। पुन्हा एकदा त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊया। जुई, तुम्ही आत्ता कोस्टल रोडच्या इथे आहात आणि आपल्याला जी दृश्य मिळतात त्यानुसार इथे आता आरती सुरू आहे असं कळतंय। कशा पद्धतीचं वातावरण आहे तिथे आज शुभारंभाच्या दृष्टीने? निश्चितच सौरभ, अगदी भक्तिमय वातावरण झालेलं आहे, कारण का कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। पाहणी दौरा खरं तर असणार आहे त्यांच्या हस्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत, आणि त्यानंतर नागरिकांसाठी हा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे। आपण इथे पाहू शकतो की त्याआधी पूजा जी आहे ती केली जात आहे, कारण का कोस्टल रोडचा हा जो दुसरा टप्पा आहे तो देखील महत्त्वाचा टप्पा आहे आणि तिथे कुठलंही विघ्न येऊ नये असं आवाहन जे आहे ते केलं जात आहे आणि त्यासाठी ही पूजा छोटी केली जात आहे। हा जो संपूर्ण आपण रस्ता पाहिला तर मग मरीन ड्राइव्ह ते हाजी अली असा रस्ता उद्यापासून फक्त नागरिकांसाठी सुरू केला जाणार आहे। आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचा पाहणी दौरा होणार आहे। नेमकं काय कसा रस्ता असणार आहे, कुठे कुठे कामं पूर्ण झालेली आहेत आणि या सगळ्याची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत। त्यामुळे निश्चितच पूर्णपणे हा जो रस्ता आहे हे जे काम आहे जे हाती घेतलेलं आहे ते निर्विघ्नपणे असंच सुरू राहू दे त्याचं मार्फत घेतलं जात आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री यांच्या हस्ते इथे येऊन पाहणी दौरा केला जाऊन नागरिकांसाठी हा रस्ता सुरू केला जाणार आहे। सौरभ, जुई, मुख्यमंत्री नेमकी किती वाजता तिथे येणार आहेत आणि कशा पद्धतीचं त्यांचा नियोजन दौरा असेल? सौरभ, अजून तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ कळू शकलेली नाही आहे की ते किती वाजता येतील। मात्र थोड्याच वेळामध्ये त्यांचं ज्या वेळेला वेळापत्रक येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये निश्चित होईल की मुख्यमंत्री यांची वेळ कितीची असणार आहे। मात्र साधारणपणे सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंतची वेळ जी आहे ती समजत आहे, ज्या वेळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची पाहणी करतील आणि त्यानंतर नागरिकांसाठी हा रस्ता सुरू करतील। मात्र अद्याप तरी एक निश्चित वेळ त्यांची कळू शकलेली नाही आहे। सौरभ, निश्चितच जुई।